खोक्यासोबत सुरेश धसांनाही आरोपी करा. धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत, आम्हालाही बोलता येतं. देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प. धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंची टीका. धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे. कारण नसताना धनंजय मुंडेंची बदनामी. धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पात शिंदेंच्या काळातील योजनांना निधीची तरतूद नाही. आनंदाचा शिधा, शिवभोजनालाही निधी नाही. योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप. कात्री नाही, आता योजना बंदच होणार. विजय वडेट्टीवारांची टीका. तर एकनाथ शिंदेंची योजना आता यांना मान्य नाही का? भास्कर जाधवांचा सवाल. आमचं सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही. अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकते. योजना बंद होण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी सर्व योजना आणल्या. आता पुन्हा निवडणुका लागल्या की या योजना येतील. संजय राऊतांची टीका. धनंजय मुंडे आणि कराडवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल. दमानी यांचा आरोप. मुंडेंनंतर टोळी कराड चालवू लागला. मुंडेंनी सहआरोपी होणं गरजेचं. अंजली दमानी यांचा दावा. काहींना महाकुंभमधील गंगाजलनं त्रास होतो, पण रात्री 7:30 नंतरच्या पाण्यानं त्रास होत नाही. नितेश राणेंचं नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा. प्रार्थनास्थळावरील भोंगे तर बंद करता येतील, पण सकाळच्या 9च्या भोंग्याचं काय करायचं? भोंग्यांवरून उपमुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर टीका.